नमस्कार, मी कृष्णा बस्के पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। मी राज्याची उपराजधानी मुंबईला या ठिकाणी आहे। 5व्या टप्प्यातील मतदान हा 20 तारखेला होणार आहे आणि या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपतर्फे आरोपाच्या फेरी प्रत्यारोपाच्या फैरी होत आहे। राजकीय एक चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि थेट ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की मुंबईच्या परिस्थिती काय, राजकीय परिस्थिती काय। तर या ठिकाणी आम्ही बघितलं, मी सध्या ठाणे या ठिकाणी आपण बघू शकतो की भारतीय जनता पक्षाचा हा कार्यालय, ठाणे जिल्ह्याचा हा महत्त्वाचा कार्यालय आणि या ठिकाणी सगळ्या घडामोडी या ठिकाणी ठाणे या ठिकाणी होते। कारण की मुख्यमंत्री जे आहे शिंदे साहेब जे आहे ते या ठाण्यातून येतात आणि या ठिकाणी मोठी चुरस बघायला मिळते। काँग्रेसच्या माध्यमातून संविधान बदलण्याची भाषा केली जाते, तर दुसरीकडे भाजपने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक मोठी फौज तयार केलेली आहे। राज्यातील संपूर्ण नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि दलित समाजाचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते गल्लोगल्लीत जाऊन ह्या प्रचार करतात की काँग्रेस ज्या पद्धतीनं संविधान बदलण्याची भाषा करत आहे ते भ्रम आहे, ते खोटं आहे, हा खोटा प्रचार आहे। संविधान हा बदलू शकत नाही, संविधान बदलण्याची ताकद कुणाच्या बापात नाही आणि हा सगळं पटवून देण्याचे प्रयत्न सध्या भाजपच्या नेत्यांतर्फे करण्यात येत आहे आणि ठिकठिकाणी बैठकीचं सत्र सुरू आहे। तो घाटकोपर असो, तो ठाणे असो, मुलुंड असो की चेंबूर असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैठका होत आहे आणि एक नेत्यांची फौज, एक वरिष्ठांची फौज या ठिकाणी मुंबईला दाखल झाली आहे। बघूया बैठकीचे एक दृश्य। इंडियन ओव्हरसीज साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मतदार चालू आहे सर, आणखी मार्गदर्शन करा। आता जर कसं आपला संपर्क थोडं कमी पडतो, चांगला आपलं आहे सगळ्याचं सेटअप बसवलं पुन्हा तो दिसला। आता राहिले की ते उद्याने परवा 2 दिवस राहिला। या सगळेजण या।